गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आम्ही सकाळी उठलो आहे 4 वाजता आणि आज दिवस आहे 5वा. तर आम्ही चाललो आहे प्रेमानंद महाराजांचं दर्शन घ्यायला आणि बघू आम्हाला प्रेमानंद महाराजांचं दर्शन भेटतं आहे का. आमची सकाळी सकाळी आमची तयारी झालेली आहे, सगळ्यांची तयारी झाली आहे आणि थंडी एवढी खूप आहे, 5 डिग्री थंडी इकडे सकाळ सकाळी. इकडं समोरचं काय दिसत नाही, इकडचं दृश्य काय चाललं आहे. भरपूर इथं हे झालं, दुःख झालं आहे पूर्ण पार इथे बघू शकता तुम्ही. मी आलो आहे सोबरी कोंडला प्रेमानंद महाराजांचं दर्शन घ्यायला आणि मगाशी आम्हाला प्रेमानंद महाराज आम्हाला बघायला भेटले. आता इथं परत आता सोबरी कोंडला येणार आहे इथं प्रेमानंद महाराजजी इथं दर्शन द्यायला. तर आम्ही इथं सोबरी कोंडात आम्ही जागा पकडतो एका ठिकाणी, तर चांगलं दर्शन व्हायला प्रेमानंद महाराजांचं. बोलो राधे राधे. दिखती ना हमें. खड़े ना हो. सभी से प्रार्थना मित्रांनो, आमच्याच आता प्रेमानंद महाराजांचं दर्शन झालंय, खूप छान दर्शन झालंय आणि इथं बघू शकता पाठीमागे लोक इथं जातात. आता दर्शन आता झालंय, प्रेमानंद महाराजांचं दर्शन झालंय आमचं आणि आम्ही इथं आता फोटो काढतो इथं
सोबरी कोंडजवळ बघू शकता आता. आणि आता आम्ही इकडं आता थोड्या वेळाने आम्ही निघणार इकडं नाश्ता करायला. आणि नाश्ता करून झाला आम्ही प्रेम मंदिर इकडं आम्ही जाणार आहे. तर खूप छान दर्शन झालं आमचं प्रेमानंद महाराजांचं इकडं सोबरीकोंडला येऊन. आणि सकाळची इथं 7 वाजले, 7-7:30 वाजले. थंडी एवढी इथं खूप बघू शकतो तुम्ही थंडी इथं किती आहे इकडे या इथे. आणि आम्ही चाललो आता. आता आम्ही चाललो आहे प्रेम मंदिराजवळ. आम्ही इथं प्रेमानंद महाराजांचं दर्शन झालं आता आमचं करून. नाश्ता विष्टा केला आम्ही. आता चाललो आहे प्रेम मंदिराजवळ. थंडी इथं भरपूर आहे खूप. अजूनही थंडी भरपूर जाणवते भरपूर. तर चाललो आता आपला प्रेम मंदिराजवळ. चला भेटूया तिकडे. मी आलो आहे प्रेम मंदिराच्या द्वारजवळ आला. तर आम्ही चाललो आहे प्रेम मंदिराच्या आतमध्ये. पाठीमागं बघू शकता लोक चालले प्रेम मंदिराच्या जवळ. तिकडं दर्शन घ्यायला प्रेम मंदिराचं. दर्शन घेऊया प्रेम मंदिरचं. आलो आम्ही प्रेम मंदिराच्या आतमध्ये. बघू शकता पाठीमागे तुम्ही प्रेम मंदिर दिसतंय. खूप छान. भरपूर लोक आले इकडे प्रेम मंदिराच्या दर्शन घ्यायला. आणि इथं छान वाटतं इथं दर्शन बघू इथं येऊन. प्रेम मंदिर खूप छान वाटतं बघायला. एकदम भारी बनवलं आहे प्रेम मंदिर एकदम बघू शकता.
मित्रांनो आम्ही चारधामला आलो आहे. आम्ही चारधामचं दर्शन घेतलं. इकडे बघू शकता तुम्ही पाठीमागे तर श्रीकृष्णाने इथं चारधाम इथं बोलून घेतलं होतं. माता यशोदा आणि नंदबाबा चारधामला चालायचं तेव्हा तर श्रीकृष्णाने स्वतः इथं चारधाम देवताला इथं बोलून घेतलं होतं. चारधाम ही यात्रा करायची होती. तर तुम्ही पण दर्शन करा. खूप छान झालं इथं दर्शन आमचं. आता आम्ही चाललो इकडं आता. तर मित्रांनो आम्ही घरी आलो आणि आम्ही सकाळी प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेतलं. प्रेम मंदिरचं दर्शन घेतलं. चारधामला आम्ही गेलो. चारधामावरून नंतर आम्ही राधावल्लभचं दर्शन घेतलं आणि तिकडनं आम्ही घरी आलो. आम्हाला घरी येतात उशीर झाला आणि आमची झोप पण झाली नव्हती. आम्ही सकाळी लवकर उठलो होतो. तर सकाळी लवकर उठून आम्ही लवकर आता घरी आलो आहे आमच्या रूमवरती म्हणजे. आणि आम्ही आता सकाळी उठून आम्ही थोडी शॉपिंग करणार का आमचं चेकआउट आहे रूमवरती 11 वाजता. तर मथुराला जाऊन आम्ही थोडी शॉपिंग करणार. आम्हाला काय जे वस्तू घ्यायची प्रसादही घ्यायचे आहेत ते घेऊन आम्ही सकाळी निघणार. रूम सोडणार आम्ही इकडं सकाळी मथुरा सोडणार इकडनं आम्ही. तर हा व्लॉग तुम्हाला कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा. आणि उद्या आपण भेटूया. मथुराला आम्ही जाणार तर मथुराची तुम्हाला शॉपिंग दाखवणार आहे. आणि उद्या आम्ही 2-3 मंदिरं पण करणार आहेत. कुब्जा मंदिर, कंस किल्ला आणि द्वारकाधीश पण मंदिर ते आमचे बाकी आहेत. ते पण आम्ही करणार आहेत उद्या. तर उद्या तुम्हाला आम्ही भेटूच उद्या पण. आणि हा जर आजचा व्लॉग तुम्हाला कसा आवडला ते नक्की सांगा. प्रेमानंद महाराजांचं दर्शन झालं खूप छान. तर तुम्ही पण सांगा कमेंट करून की दर्शन कसं तुम्हाला वाटलं व्लॉग बघून हा. तर आम्ही तुम्हाला उद्या भेटू. तेव्हा बाय बाय. सबस्क्राईब करा या चॅनलला आणि शेअर करा. बाय बाय. तर आज दिवस आहे शेवटचा. तर आम्ही आज चालू आहे मथुरेमध्ये द्वारकाधीशचं दर्शन घ्यायला. पण आणि शॉपिंग पण करणार थोडीफार. आणि आता आज संध्याकाळची ट्रेन आहे. तर आम्ही ट्रेन पकडून आम्ही संध्याकाळी निघणार आम्ही आमच्या मुंबईला जायला घरी यायला. तर आता आम्ही इकडं फिरू जरा थोडाफार. आता वाजले दुपारचे 12. आम्ही आलो द्वारकाधीशच्या गेटजवळ. पाठीमागे बघू शकतो द्वारकाधीश आमचं राहिलं होतं. द्वारकाधीश आमचं दर्शन झालं ना तर द्वारकाधीशांचं दर्शन करू आणि नंतर आम्ही विश्रामगडला जाऊ तिकडनंच. पाठीमागे बघू शकतो द्वारकाधीश मंदिर आहे आणि मंदिर बंद झालं आहे द्वारकाधीश. दुपारचे 12 वाजता द्वारकाधीश मंदिर बंद होतो. तर आम्ही चाललो होतो कंस किल्ला जावं. तर तिकडं आम्ही कंस किल्ला बघूया. श्रीकृष्णाचे मामा तिकडे त्यांचा किल्ला आहे तिकडं आपण बघूया कंस किल्ल्याला जाऊन. आलो कंस किल्ल्याला. आणि कंस किल्ला आहे खूप छोटा जुना कंस किल्ला इकडे. इथं श्रीकृष्णाची मामा राहायची कंस मामा आणि इकडनं ते आपलं इथं राज्य चालवायचे इकडनंच. तर हा कंस किल्ला प्राचीन कंस किल्ला इकडचा त्यांचा. इथून पूर्ण त्यांचा मथुरा दिसत या कंस किल्ल्यावरून. आता इथे भरपूर घरं झाले इकडनं बघू शकता.
त्या साईडला विश्राम घाट आहे, हे यमुना नदी बघू शकता तुम्ही. इथेच कुठं जवळपास ना इथं कंस किल्ल्याला मारला होता म्हणजे श्रीकृष्णाने. इथं आखाडा आहे कंस किल्ल्याचा आपला आखाडा. तर श्रीकृष्णाने त्यांचा वध केला होता इकडं कंस मामांचा. तर तेही बघू आपण जर बघायला भेटला तर इथं कुठं जवळपास असेल तर. झालं आहे आमचं. तुमचं देवी मंदिराचं मंदिर बंद होतं इकडचे. 4च्या नंतर मंदिर चालू होतात. आम्ही शॉपिंग केली, प्रसादही घेतले आम्ही इकडनं मथुरावरून. आता आम्ही आमचं चालू आहे हॉटेलवरती. तर हॉटेलची जायचं ट्रेनमध्ये बसायचं आहे आम्हाला. तर आम्ही तयारी करून घेतली, बॅग पॅकिंग करून घेतो. थोडीशी तयारी आहे ती करून आम्ही इकडं निघणार. आम्ही स्टेशनला जायला मथुरा स्टेशन हॉटेलवरून. तर तिथं भेटूया आपण हॉटेलला.